काय तिच्या असं झालं होय. क्षमा असावी देवा, क्षमा असावी. चुकलो चुकलो. त्याचं काय झालं म्हणजे तुझा पण मोडला ना. मी नमस्कार करा खाली वाकलो आणि त्या वाटीतलं लोणी माझ्या वठाला लागलं. मुद्दाम नाही केलं बरं का मी. नाही, माझं पण कसं मोडेल, कारण आपा म्हणतात अतिथी देवो भव. तुम्ही तर अतिथी आहात ना, मग देवा इतकाच मान तुम्हाला असतो. हो ना. हा आता जीव भांड्यात पडला माझा. तसं काही लोक अबोल्यातही बोलतात खोण्यानं. पण खरंच तुझा इठुरा काळजी घेणारा आहे की नाही सांग बरं. काही माणसं इतकी परकी झाले मी. सकुताई, मला मॉप कामं पडली आहेत. उगा कुणाला परवा नाही तर मी कशाला इथं थांबू. मी आपली जाते. अगं थांब ना. ए कारभारीन, पाहिलं मोडला हिचा पापड. गेली निघून. किती आम्ही हिच्या मागे मागे करायचं. मला तर काही सुचेना का झाल्या बुवा. सकू, तुझ्याकडे काही युगत असेल तर सांग ना मला. हिचा रुसवा काढाय. युगत थांब, माझ्या सवंगडे कुठे खोजी नाही युक्तींचा. मी त्याला विचारून येते. जेव्हा जेव्हा मी अशीच अडचणीत सापडते ना, तेव्हा तोच मला काहीतरी युगत सांगतो. मी आलेच त्याला विचारून. तोपर्यंत विठुरायाशी बोलत बस. तुझा हा भोळा भावच मला जिंकून घेतो बघ. पांडू, ए पांडू. माहितीये काल काळाचं कीर्तन केलंस ना, मग काळाला का धावत. हो काय काळ धावून आला. अरे विठुराया नाही आला, पण रंगादादा आला. आता हा कोण रंगादादा. अरे तू दामू मामाला वाढवून सांगत होता ना की लखुमाईचा कारभारी असा तसा. ते खरं निघालं. तो रंगादादा आला. म्हणजे ते भांडतच आले असतील ना.